पक्ष आणि पक्षाचे नेते खूप मोठे केले। आता मुलं आणि जात मोठं करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला सगळा मराठा समाज आपली एकत्र येऊन ताकद दाखवणार आहे। आपली न्याय मिळावा, या राज्यात शांतता राहिली पाहिजे म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रत्येक जे टप्पा पाडतो आम्ही, शेवट त्यांचा समारोप नाशिकला आहे। पहिल्या टप्प्यातला समारोप हा संभाजीनगरला होता, मग आता नाशिककडे लगेच निघालो। आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने दौऱ्याची सुरुवात होती, काय साकडं साईबाबांना आरक्षणासंदर्भात? दुसरं काय, यांना सद्बुद्धी द्यावी। शेतकरी अडचणीत आहे, गोरगरीब अडचणीत आहे, समाज अडचणीत आहे, समाजाचे प्रचंड प्रश्न आहेत, ते सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी, ही साईबाबांच्या चरणी साकडं घातलं जाणार आहे। साईबाबांनी नेहमी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिलेला आहे। आपण इतके दिवस सरकारवर श्रद्धा ठेवली, आरक्षण मिळालं नाही, आता सबुरी कुठपर्यंत सबुरी राहणार? 29 तारखेपर्यंत बघू, 29 तारखेला निर्णय घेऊ काहीतरी। तुम्ही काल म्हणाला होता की निवडून आणू शकलो नाही तरी 19 जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू, त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की मनोज जरांगे जे आहेत ते फक्त आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षणाचे जे ते सगळं आंदोलन त्यांचं सुरू आहे, त्या आंदोलनावर फक्त ते स्वार होऊन आता मजा लुटतात। त्याला नाही कळायचं, फुकट मागच्या दारातून आमदार झाणाऱ्याला समाजाच्या आक्रोश नाही कळायचं, आणि त्याला मी काय करतो हे कळणार बी नाही, त्याची पुरी हयात जाईल। कारण फडणवीसचे नाही हातात टेकलेत, तर हे कोण आहे, हे कोण आहे? हे लोकांच्या मतावर, मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं, मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे व्हायचे, याला नाही कळणार, ते पागल झालेले आहे, त्याला काहीच कळणार नाही आमचं म्हणणं काय आहे, आमचं आंदोलन कशासाठी आहे। 12 महिने बस बरं म्हणा, तू आंदोलन करीत, मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत। 12 महिने फक्त बस, 12 जाऊ दे, तू 2 महिने फक्त माझ्यासारखं बस, मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात, समाज काय बोलतोय। जरा खेड्यात ये बरं, थोडं खेड्यात ये फक्त, भावना जाणून घे मराठ्यांच्या काय म्हणणं आहे, आरक्षण पाहिजे का नाही। उगा बोलतो म्हणून बोलतो, त्याचे देवेंद्र फडणवीसच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठ्यांची गद्दारी करायला लागला काय? काय बोलावं, त्याला थोडं सुद्धा अक्कल नाहीये। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार आणि विरोधक हे मराठ्यांना, मनोज जरांगे पाटलांना झुलवत ठेवताय असं वाटतंय तुम्हाला? म्हणूनच आम्ही 29ला निर्णय घेणार आहे। आज 12 महिने झाले आंदोलन सुरू आहे, जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे, हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले। काय भावना आहे समाजाची सांग ना, तो आहे देवेंद्र फडणवीसला, लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा, आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन, 12 महिने झालेत म्हणा माझ्या जातीचे मराठी लोक बसलेत, त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा, सांग त्याला, सांग ना, तो एवढीच चलतो आणि त्याचं एक ताट आहे ना दोघाचं, एका ताटात जेवतात। मराठीचे लोक बोलल्यावर तुला लई वाईट वाटतं, म्हणजे आईबापाला बोलल्यावर जसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं। याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे, याला हे वाईट नाही वाटत, मग सांग ना तिथं जाऊन। 12 महिने झाले त्यावर लोक बसले आहेत, त्यांचे काय हाल आहेत, आपल्या सरकारने त्यांना हल्लंय, परत केसेस केल्यात खोट्या, जरा सांग दे म्हणा ते आरक्षण आहे ते। हा दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला, दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला। दिलंय तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलंय, तुमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली, 3 गॅजेट लागू केलेत, मग तुम्ही का बोलता? मग ठीक आहे, हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपल्या मराठी न्यूज चॅनलवर मनोज जरांगे पाटील हे शिर्डीतून लाईव्ह आहेत, आणि त्यांच्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना एक आवाहन केलं की लवकरात लवकर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर आम्ही आक्रमक झालो तर तुम्हाला सुधरू देणार नाही, अशाही वाक्यात त्यांनी आपल्या देवेंद्र फडणवीस यांना प्रोत्साहन आणि बोलण्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितले। आणि अशा प्रकारे आता मनोज जरांगे पाटील थांबणार नाही, तर आता डायरेक्टली मुंबई गाठणार आहे, हेही त्यांनी त्यांच्या निर्देशकातून सांगितलं। आणि आपल्या मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे कुलदैवत असून अशाच प्रकारे त्यांचा लढा चालू राहील, परंतु सर्व दर्शकांनी आपलंही मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवावं असं आमचं मत आहे। तर आपलं लाईक, शेअर आणि कमेंट हे नक्की करावं। धन्यवाद मित्रांनो।